जी विक्की सरांचा वाढदिवस खरं म्हणजे आनंदाच्या दोघी अनंतरंग या संत तुकाराम महाराज व्यक्तीप्रमाणे सतीश सरांकडे आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो. खरंच 365 दिवस त्यांच्या वाढदिवसाची आम्ही वाट पाहत असतो. जिवंतपणी माणसांची सोय व्हावीत या उद्देशाने मी हा उपक्रम 2000 पासून सुरू केलेला आहे आणि आज 20,000 पेक्षा जास्त माझे वाढदिवस झालेले आहेत. वाढदिवसाचा उद्देश तोच आहे की आपल्या जवळच्या मित्राकडे जायचे, ॲप्रिशिएट करायचे आणि नक्कीच आज आल्यानंतर सतीश सरांनी जे माझ्याशी इंट्रोड्यूस केलं, जे बोलले आपल्या कुटुंबामध्ये आंधी हो या तुफान रोखण्यात त्याला काम नाही, चलना तरी शान युक्तीप्रमाणे सातत्यानं ऊन वारा पाऊस याची चादर अंगावर घेऊन खूप मेहनतीने त्यांनी आपला संघर्ष प्रवास या ठिकाणी आतापर्यंतचं जे अचिव्हमेंट आहे आपल्या या पूर्ण वेगवेगळ्या दुकानामधील त्यांचे जे काही अनुभव आहेत किंवा वडिलांची त्यांची साथ, आईंची भक्कम आशीर्वाद आणि स्वतःसाठी सिद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अत्यंत प्रामाणिक कष्ट, योग्य दिशा यशस्वी वाटचाल, युवकांनो झेप घ्या दिशा तुम्हा शरण येईल या वक्तीप्रमाणे सतीश सरांनी आजपर्यंतची कारकीर्द अत्यंत यशस्वी करून दाखवलेली आहे. आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख जवळ एवढं, दुःख पर्वत एवढं, वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळे टप्पे आले, परंतु कधी न थकता न थांबता आपला संघर्षाचा प्रवास त्यांनी यशस्वीरित्यानं पुढे घेऊन गेलेत. एक धरोहरसारखे आपल्या पित्ती परिवारामध्ये त्यांचं एक माइलस्टोनसारखं कार्य नक्कीच झालेलं आहे. आज आपण बघतो एवढा मोठा हा जो एम्पायर त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक क्षेत्रामधला उभा केलेला आहे. त्यांच्या जीवनाकडे मागे येऊन बघताना आपण बघतो तर खूप कष्टदायी प्रवास आहे, परंतु माझ्या मित्रांनी म्हणजे सतत हसतमुखाने सर्व सहन केलेलं आहे. उजाडू दे पहाट नित्य नवे रूप घेऊन, सर्व दे काळोख उशाला ठेवणं. नक्कीच त्यांनी आपला काळोख उशाला ठेवून एक नवीन पहाट, नवीन दिशा आपल्या पित्ती परिवारामध्ये पेरलेली आहे. आज त्यांचे चिरंजीव, आज मीत असेल, मोठी दिदी आज MBBSला गेलेली आहे आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. शुद्ध बीजापोटी फळेर साळगोमटी ही तिन्ही मुलं अत्यंत गोंडस आहेत, लोभस आहेत आणि तेवढंच विनम्रशील आहेत. मधुताई पितींची त्यांना भक्कम साथ आहे, भाग्यलक्ष्मीची. कारण आपल्या कुटुंबामधील आपल्या ताईंची जर साथ असेल तर मनुष्य चांगलं काम करू शकतो आणि म्हणून हे कार्य आणखी नेटाने पुढे जात आहे. एक आदर्श परिवार, एक आदर्श पिता, एक आदर्श मित्र आणि या परिवाराच्या मध्ये आल्यानंतर मला फॅमिलीमध्ये आल्यासारखं वाटतं. आज खरंच सतीश सरांनी आपल्या जीवनातला प्रवास मला सांगून एक मोठ्या भावाचं दातृत्व जे असतं ते त्यांनी मोकळेपणाने सांगितलं आणि त्यांचा प्रवास पाहून मी खरंच आज त्यांना मी सॅल्यूट करतो, वंदन करतो आणि पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण हा काळ अत्यंत उष्णकाळ, प्रेरणादायी काळ आणि आपल्या सर्वांचे चेहरे सांगतात. आपल्याकडे काम करणारे सर्व जे या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. काम म्हणजे मौनम सर्वसाधारण. सतीश भाई फार कमी बोलतात, पण मौन में बहुत बडी शक्ती होती. ते आज दिसून आलं की काही न बोलता सर्व काही करण्यास प्रवृत्त करणं. आणि मीत भयाने कमी वयामध्ये जे त्यांनी स्वतः पेलवण्याची सुरुवात केली, आपल्या पप्पांच्या व्यवसायाकडे लक्ष देण्याची सुरुवात केली, ही एक लाख मोलाची गोष्ट या ठिकाणी अनुभवायला मिळाली. ती सुद्धा एक प्रेरणादायी गोष्ट आहे की आपल्या कुटुंबातील मुलाला आपल्या देखत त्या सर्व गोष्टी त्याला जाणून करणं आणि तो सुद्धा इंटरेस्ट घेतोय, याचं सुद्धा एक मोठं भाग्य सतीश सरांच्या पदवी पडत आहे. मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी परमपिता निर्माता निसर्ग ईश्वर यांना प्रार्थना करतो की त्यांना उत्तम मार्ग लाभो, दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या मनातील इच्छाकांक्षा पूर्ण होत आलेल्या आहेत, आणखी मीतच्या रूपानं, दिदीच्या रूपानं पूर्ण होत राहो असेच त्यांच्या शुभेच्छा देतो. आणि हॅपी बर्थडे टू यू. फुलो में फुलो तुम, झुलो में झुलो तुम, मगर हमें मत बोलो तुम. हॅपी बर्थडे टू यू.